मला जे दिसतंय व्हिडिओमधून ते असं आहे की विमानाला जरा थोडा जास्त वेळ लागतोय टेक ऑफसाठी आणि तो टेक ऑफ अतिशय स्मूथ झाला आहे किंवा तो पूर्ण कंट्रोलमध्ये आहे असं वाटत नाही. दोन्हीपैकी एक इंजिन बंद पडलं त्याच स्टेजला सुद्धा तरी एका इंजिनवर ते एअरक्राफ्ट टर्न अराउंड करून परत येऊन रनवेवर उतरू शकतं. इथे मला जे दिसतंय ते असं आहे की दोन्ही इंजिन्समध्ये पॉवर नाही. 65% अपघात हे आयदर टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी होते. टेक ऑफच्या वेळी होणारा अपघात हा फार भयानक अशासाठी असतो, सिम्पल टेक्निकल किंवा सायंटिफिक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये फ्युएल प्रचंड प्रमाणात असतं. 1,25,000 लिटरचा टँक असतो. जगामध्ये साधारण 2 ते 2,25,000 विमानं एका वेळी हवेत असतात, आकाशात असतात रोज कुठल्याही क्षणाला. आणि ह्याच्यामध्ये वर्षातनं अनेक वर्षातनं 5 वर्षातनं 10 वर्षातनं एखाद्या विमानाला अपघात होतो. विमानाचा मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये अडकलेला भाग जो तुम्ही बघताय तिथे ब्लॅक बॉक्स असतो. तुम्हाला मी तुमच्या प्रेक्षकांसाठी माहिती देऊ इच्छितो की ब्लॅक बॉक्स हॅज बीन फाउंड. घातपात होता का? मी तुम्हाला 100% सांगतो की याच्यामध्ये घातपात दिसत नाही. नुसत्या महाराष्ट्रातच तुम्ही बघा की किती एअरपोर्ट जे 10 वर्षापूर्वी तुम्हाला दिसले नव्हते ते आता दिसतात. याच्याबरोबरच ही सगळी डिमांडची वाढ येतेच. त्याच्याबरोबर रेक्विजिट मॅनपॉवर आहे का? तेवढी नाही आहे ऑब्व्हियस. त्यामुळे मग मला 10 माणसं हवी आहेत हे सगळं ऑपरेशन चालवायला. पण आता मॅनेजमेंट म्हणते की 10 नको, आपल्याला 6च परवडत आहेत, 6 मध्ये चालव. असं ते आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अर्थातच आजच्या चर्चेला पार्श्वभूमी आहे ते काल घडलेल्या अहमदाबाद येथल्या दुर्दैवी घटनेची. विमान कोसळलं, त्याच्यात 242 पैकी 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण या सगळ्याच्या निमित्तानं खूप प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये सामान्य माणसाचा विमान प्रवास खूपदा झालाय, वाढलाय आणि आजवर असं काही न घडल्यानं नजरेपुढं सर्वाधिक सेफ प्रवास हा विमान प्रवासच आहे असं मानलं जातं. कदाचित ते आजही आहे. ते आहे का? कालचा प्रसंग नक्की का घडला? त्याच्यात काही इतर शक्यता आहेत का? या सगळ्यावर चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. थँक्यू. सरांची पत्रकार म्हणून, विश्लेषक म्हणून तर ओळख आहेच, पण गेले 30 वर्ष सरांनी एव्हिएशन जर्नलिझम केलेलं आहे. म्हणजे त्याच्यातल्या सर्व बातम्या किंवा तो ट्रेंड मराठीत आणणं, एव्हिएशन कव्हर करणं याचं श्रेय सरांना दिलं जातं. त्यातला प्रत्यक्ष अनुभव सुद्धा सरांना आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच्या अनुषंगिक त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे काय घडलं आणि काय शिकायचं यात. तर कालच्या घटनेचं तुमचं विश्लेषण काय? अनुभव म्हणून विमान आणि या सगळ्याचा अनुभव, डीजीसीए काय काय दिसतं? विनायकजी, पहिलं तर आपण कालच्या या दुर्दैवी घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहू. हो. दुसरा मला एक मेसेज द्यायचा आहे की भारताने, भारतीय नागरिकांनी, प्रवास करणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये. घाबरून जाण्यासारखं काही नाही. कठोर राहून आपण याचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत की काय झालं, कसं झालं. आणि पुढचा भाग असा आहे की ही घटना एकदम जागतिक पातळीवर सगळीकडे, म्हणजे तुम्ही BBC बघा, अन्य चॅनल्स बघा, सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याचं कव्हरेज होतंय कारण शॉक व्हॅल्यू त्याची खूप जास्त. तुमचा प्रश्न आहे की याचं कसं आपण अवलोकन करू, याच्याकडे कसं बघू. तर भारतामध्ये विमान अपघात छोट्या छोट्या विमानांचे खूप प्रमाणावर झालेले आहेत. ओके. गेल्या काही वर्षांमध्ये. म्हणजे कुठेतरी ट्रेनिंग एअरक्राफ्ट असतं 2 सीटचं, ते कुठेतरी कोसळलं. बारामतीजवळ बघा तुम्ही, अलीकडे कोसळलं. हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला जाणारं किंवा मुंबईहून पुण्याला येणारं कुठेतरी लोणावळ्याजवळ कोसळलं. छोट्या विमानांचे अपघात हे भारतामध्ये खूप होतात, जगात सगळीकडेच होतात. ही घटना कालची जी आहे ती एवढी मोठी आणि एवढी धक्कादायक किंवा अनपेक्षित अशासाठी आहे की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेलं एअरक्राफ्ट हा पहिला फॅक्टर झाला. जे प्रचंड मोठं, साधारण 300 टन वजनाचं बोईंग 787. दुसरा त्यातला भाग असं आहे की मृतांची संख्या. 2 जणांचं विमान पडलं, त्याच्यात 2 जण गेले, तर त्याची शॉक व्हॅल्यू एवढी नसते, आपल्याला माहिती. लॉजिकली, न्यूज वाईज किंवा जर्नलिझमच्या दृष्टीने मी हे बोलतो. हो. काल जो अपघात झाला तो अतिशय धक्कादायक अशासाठी आहे कारण हे विमान एक तर ते 11 वर्ष 6 महिने वयाचं विमान. या इतकं फ्लाइंग केलेल्या विमानाला तसा धोका काही नसतो. म्हणजे ते जुनं झालंय, जीर्ण झालंय किंवा जुन्या टाईपचं मॉडेल आहे. 737 वगैरे अशी काही मॉडेल्स आहेत जी खूप जुनी असतात, 30-30 वर्ष फ्लाइंग झालेलं, असं काही नाही.
आणि ह्या विमानामध्ये सगळ्या प्रकारचे बॅकअप्स असतात. अच्छा. बोईंग 787 विमान हे एअरबसनी जी सुरुवात केली एव्हिएशनमध्ये, की इलेक्ट्रॉनिक्स ब्रिंगिंग इलेक्ट्रॉनिक्स इन अ बिग वे इन एव्हिएशन, ज्याला एव्हिएशनच्या भाषेमध्ये एव्हिओनिक्स म्हणतात. बर. हे एव्हिओनिक्स बोईंगनी बोईंग 777 नावाच्या विमानात 95 सालापासून आणायला सुरुवात केली. आणि 787 हे साधारण गेल्या 10-12 वर्षात आलेलं विमान आहे, त्याच्यामध्ये ते खूप जास्त प्रमाणात. तर या परिस्थितीत काय होतं, इतकं एव्हिओनिक्स, इतके बॅकअप्स आणि इतकं आधुनिक तंत्रज्ञान असताना, पहिला पार्ट. दुसरा पार्ट, हवामान व्यवस्थित आहे. कुठे व्हिजिबिलिटी आपण ज्याला म्हणतो ती 6 किलोमीटर नोट झालेली आहे कालची अहमदाबादची. 2 किलोमीटरपेक्षा कमी व्हिजिबिलिटीमध्ये सुद्धा विमान व्यवस्थितपणे चालू शकतं. तिसरा फॅक्टर असा आहे, की त्याच्यामध्ये कुठलंही काही वीज पडली विमानावर वगैरे असं काही दिसत नाही. या परिस्थितीत हा क्रॅश कसा झाला, का झाला? हे एक भयंकर मोठं कोडं जागतिक पातळीवर एव्हिएशन एक्सपर्ट्सना पडलंय आणि त्या दृष्टीने आपण सगळे त्याकडे बघतोय. म्हणजे शॉक व्हॅल्यू तर आहेच, की ब्रिटनचे 52-53 नागरिक, आपले 160 पेक्षा जास्त नागरिक वगैरे असे मारले जाणं. त्याच्या पलीकडे असं आहे, की ह्याच्यामध्ये रहस्य आहे, हम्म. की हे विमान असं पडलं कसं? तर त्याच्या कारणांकडे आपण पुढे येऊ, पॉसिबल कारण. कारण एव्हिएशनमध्ये स्ट्रिक्टली डिसिप्लिनवर सगळं चालतं. त्याच्यामध्ये पहिला नॉर्म असा असतो, की कुठलीही कन्क्लुजन्स आपण घाईमध्ये काढायची नाहीत किंवा कुठलीच गोष्ट घाईत करायची नाही. तुम्ही लक्षात घ्या, की पायलट 2 पायलट्स युजुअली आता असतात कुठल्याही कमर्शियल याच्यामध्ये. त्यांचा 100% फिटनेस, त्यांची 100% मेंटल केपेबिलिटी अशी असेल तरच ते फ्लाइंगसाठी जातात. कुठल्याही पॉइंटला तुम्हाला 99% पर्यंत गोष्टी आहेत आणि आपण पुढे ढकलू असं चालत नाही. इट हॅज टू बी 100%. तर हे सगळं लक्षात बॅकग्राऊंड तुम्हाला मी अशासाठी आणून देतोय, की असं सगळं झालेलं असताना हा अपघात का आणि कसा झाला? इतका धक्कादायक गोष्ट कशी झाली? याचं इन्व्हेस्टिगेशन होईल. काही पॉसिबिलिटीज आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. तर ह्याच गोष्टींच्या खूप थेरीज कालपासून चालू आहेत. टेक ऑफ ते घटना 1 मिनिटाच्या आतला वेळ आहे, त्याचे काउंटडाऊन टायमर तर सगळेच जण दाखवत आहेत. वैमानिक कम्युलेटिव्ह 8,500-9,000 तासाचा फ्लाइंग एक्सपिरियन्स आहे. खरंच चूक असेल मानवी का काय घडलं असेल? जी कारणं तुम्ही म्हणताय ती काय आहेत? हां. मला जे दिसतंय ते असं आहे बघा, की 34 ते 35 सेकंदाचं फ्लाइंग झाल्यानंतर हे विमान जमिनीवर आपटलेलं आहे. ज्याला आपण टेक ऑफ रोल असं म्हणतो. एअरक्राफ्ट स्टार्ट्स रोलिंग ऑन द रनवे. इट्स कॉल्ड टेक ऑफ रोल. तो साधारण 40 सेकंदाचा असतो बोईंग 787च्या बाबतीत. अ, अर्थातच ते हवामान कसं आहे, टेम्परेचर किती आहे, विमानात लोड किती आहे, पॅसेंजर्स किती आहेत, या सगळ्यावर असतं. जर अगदी हलकं हे असेल म्हणजे पॅसेंजर्स खूप कमी आहेत आज काही कारणाने, अर्धं विमान रिकामं आहे वगैरे असं असेल तर 20 सेकंदात सुद्धा ते टेक ऑफ देऊ शकतं. काल मला जे दिसतंय व्हिडिओमधनं, ते असं आहे की विमानाला जरा थोडा जास्त वेळ लागतोय टेक ऑफसाठी आणि तो टेक ऑफ अतिशय स्मूथ झालाय किंवा तो पूर्ण कंट्रोलमध्ये आहे असं वाटत नाही. हो. अ, हे व्हिडिओ फुटेज जे आहे ते मी साधारण 40-45 वेळा बघितलं कालच्या दिवसभरात. त्यातला जो सीसीटीव्ही फुटेजचा भाग आहे अहमदाबाद एअरपोर्टचा, त्याच्यावर तुम्ही जर बघितलं तर ते टेक ऑफ झाल्यानंतर ज्याला पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब असं टेक्निकल भाषेत म्हणतात. आणि युजुअली काय असतं, की तुमचा विमानाचा स्पीड हा 180 नॉट्स म्हणजे की साधारण 260 किलोमीटर पर आवर. 180 नॉटचा स्पीड साधारण तुम्ही अचीव्ह केला, की तुम्ही त्याला व्ही2 असं म्हणतात, व्हर्टिकल स्पीड 2, व्हेलॉसिटी 2 सॉरी. आणि त्याच्यानंतर त्याला एक व्हर्टिकल स्पीड देण्याची वेळ येते, ज्याला आपण रोल असं म्हणतो, म्हणजे टेक ऑफ. तो या विमानाचा 40 सेकंदापेक्षा जास्त आहे असं म्हणतायत. म्हणजे 40 सेकंद रोल झाल्यानंतर ते विमान काही जड असल्यासारखं असं हवेत झेपावतंय. त्याच्यानंतर असं दिसतंय, की ते लँडिंग गिअर रिट्रॅक्ट होत नाहीयेत. फ्लॅप्स काय पोझिशनमध्ये आहेत हे कळत नाहीये. काही लोकं म्हणतायत फ्लॅप्स म्हणजे विमानाच्या विंग्सच्या मागच्या भागामध्ये असा खालीवर होणारा भाग असतो. तुम्ही स्वतः टेक्निकल तुमची बॅकग्राऊंड आहे, तुम्ही लक्षात घ्या. ते फ्लॅप्स जर 5% खाली असले तर तो वारा हा लिफ्ट देतो तुम्हाला, जसं पतंग उडवताना आपण बघतो. तर ते फ्लॅप्स बरोबर खाली आहेत का नाही आहेत किंवा आधीच रिट्रॅक्ट झालेत का वगैरे असे प्रश्न येतात. हा झाला ह्युमन एररचा पार्ट, पण मी त्याच्यावर तेवढा फोकस नाहीये. याचं कारण मोस्ट ऑफ दीज थिंग्स आर ऑटोमेटेड. एक्झॅक्टली.
लक्षात तुम्ही घ्या की विमानाच्या टेक ऑफ नंतर एका पायलटनी दुसऱ्या पायलटला कन्फर्मेशन द्यायचं आहे, जो को पायलट असतो त्याने, की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब, व्हर्बली कन्फर्मेशन. ते दिल्यानंतर तो दोघेही किंवा त्यांच्यापैकी एक म्हणतात गिअर अप. गिअर अप याचा अर्थ विमानाची चाकं, एक लिव्हर असतं कॉकपिटमध्ये, ते मॅन्युअली करावं लागतं. मॅन्युअली तुम्ही ते वर केलं, विमानाची चाकं आत येतात. इथे तुम्ही बघा, सगळ्यात मोठी गोष्ट जी सगळे एव्हिएशन एक्सपर्ट सांगतात, की इथे गिअर अपच होत नाही. तुम्ही जर ते फुटेज बघितलं, तुम्हाला दिसेल की विमान 15 सेकंद झाली, 20 सेकंद झाली, 25 सेकंद झाली, विमानाची चाकं खालीच आहेत. याचा साधा अर्थ असा होतो, की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब हॅज नॉट हॅपन्ड या विमानाच्या बाबतीत. जो एक ज्या रेटनी म्हणजे टेक ऑफच्या स्टेजला 2.5 डिग्रीज 2.5 डिग्रीज असतं. ते झाल्यानंतर एक साधारण 200 फूट वर गेल्यावर तो 10 डिग्रीज पर्यंत जातो क्लाइंब. तो इथे 5 डिग्री 3 डिग्री असा दिसतो. मला दिसतो. सगळ्यांना ओके. दिसतो. याचा अर्थ देर इज नॉट इनफ पॉवर इन द इंजिन्स. ओके. आता ही इंजिन्स या केसमध्ये जनरल इलेक्ट्रिकची आहेत. अत्यंत रिलायबल इंजिन्स असतात. आणि टेक्निकली मी तुम्हाला सांगू शकतो, की दोन्हीपैकी एक इंजिन बंद पडलं, त्याच स्टेजला सुद्धा, तरी एका इंजिनवर ते एअरक्राफ्ट टर्न अराउंड ज्याला म्हणतात, टर्न अराउंड करून परत येऊन रनवेवर उतरू शकतो. तो 777 असो, 787 असो, 737 असो, यांची 2 इंजिन्सवर ही विमानं चालतात. महत्त्वाचा भाग असा की त्यातलं एक फेल झालं, तर सिंगल इंजिनवर हे विमान चालू शकतं. इथे मला जे दिसतंय, ते असं आहे की दोन्ही इंजिन्समध्ये पॉवर नाही. हो. म्हणजे तुम्ही ते ऑब्झर्व्ह जर केलं व्यवस्थित फुटेज, तर तुम्हाला दिसेल की 12-14 सेकंदानंतर जे गिअर अप जायला पाहिजे ते जात. 20 सेकंदानंतर जो रेट ऑफ क्लाइंब 10 डिग्रीज पाहिजे, त्याच्याऐवजी तो 5 किंवा 3 डिग्रीज आहे. पुढचा भाग असा की इंजिन्समध्ये पॉवर दिसत नाही. आणि त्याचा रिझल्ट असा होतोय क्युम्युलेटिव्ह, की ते विमान वर जाण्याऐवजी हळू खाली जातं. ओके. या ऑब्झर्वेशनमधनं तुम्ही निष्कर्ष काय काढू शकता? मला असं एक शक्यता वाटते, की इंजिनमधली दोन्ही इंजिनांमधली पॉवर कशी काय जाऊ शकते? दोन्ही इंजिन्स फेल कशी होऊ शकतात? त्यांचं सेपरेट असतं काम. म्हणजे त्याला ड्राईव्ह करणारं सगळं हे सेपरेट असतं. म्हणजे एक फेल झालं तर दुसरा अफेक्ट होऊ नये यासाठी. पण एका केसमध्ये असं होऊ शकतं, की पक्ष्यांचा थवा, अनेक पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. ते जर तुम्हाला धडकले आणि अ, दोन्ही इंजिन्समध्ये ते गेले आणि इंजिन हवा खेचत असते. त्यामुळे कुठलीही आजूबाजूची गोष्ट ती खेचली जाते. मोठे पक्षी बगळे असतील, इतर काय असतील, हे जर त्याच्यामध्ये खेचले गेले, तर तशा शक्यतेमध्ये एक असतं, की दोन्ही इंजिन्स एकावेळी फेल झाली. ही घटना 2009 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली होती. एका एअरबस A320 एअरक्राफ्ट, US एअरवेज, आणि न्यूयॉर्कमध्ये टेक ऑफ नंतर 15 सेकंदांनी पक्षी धडकून दोन्ही इंजिन्स बंद झाली आणि ते विमान त्यांनी 2009 मध्ये एक जागतिक हे झाली ती कहाणी. त्यांनी ते वळवून न्यूयॉर्कच्या हडसन रिव्हरमध्ये, म्हणजे त्याला परत रनवेवर यायला सुद्धा स्कोप नव्हता, ते नदीमध्ये उतरवलं. हं. त्या कॅप्टनचा पुढे प्रचंड सत्कार वगैरे झाला. ते नदीमध्ये विमान उतरवून त्यातली सगळी माणसं बाहेर काढण्यात आली वगैरे, वगैरे. हा प्रकार जगात एकदा झाला आहे, अनेकदा झालेला आहे. काही वेळा असं होतं, की दुसऱ्या अल्टरनेटिव्ह एअरपोर्टला उतरणं. न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी 3-3 एअरपोर्ट्स असतात. आपल्याकडे सुद्धा आहेत, दिल्ली वगैरे. तर हे मला एक शक्यता वाटते, की बर्ड हिट ज्याला आपण म्हणतो एव्हिएशन. मल्टिपल बर्ड हिट हा तुमचं इंजिनची पॉवर काढून टाकू शकतो आणि तशा परिस्थितीत तुम्हाला काही ऑप्शन राहत नाही, की तुम्ही काय करणार? कारण विमानाला हवेत ठेवण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट इंजिन्स चालू राहणं ही आहे. पुरेशी हाईट नसेल, तर इट कॅन बी फेटल. जर पुरेशी हाईट असेल, समजा विमान 30,000 फुटावर आहे आणि काही कारणाने दोन्ही इंजिन्स बंद पडली, तर ग्लायडरप्रमाणे ते जवळच्या कुठल्यातरी एअरपोर्टवर तुम्ही उतरवू शकता. समजा तुम्ही मुंबईहून दिल्लीला चालला आहात आणि 30,000 फुटावर असताना तुम्हाला गुजरात जवळ असं लक्षात आलं, की दोन्ही इंजिन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही अहमदाबादला उतरू शकता, बडोदाला उतरू शकता वगैरे. पण जेव्हा तुमची हाईट 700 फूट फक्त आहे आणि तुमच्या दोन्ही इंजिन्समधली पॉवर गेलेली आहे, तेव्हा तुम्ही काय करणार? अशी केस ती दिसते मला. तर एव्हिएशनचा एक नियम परत मी सांगतो, की नो कन्क्लुजन्स इन अ हरी, नथिंग टू बी डन इन अ हरी. आणि ही एक केवळ शक्यता आहे.
डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो की इट इज अ अंदाज, म्हणजे पॉसिबिलिटी. आय एम नॉट सेईंग हेच झालं. दुसरं, आज एक मी का अमेरिकन एव्हिएशन एक्सपर्टचा व्हिडिओ बघितला जो प्रचंड व्हायरल झाला आहे, तुम्हालाही मी नंतर तो शेअर करतो. तो एक रिटायर्ड पायलट आहे माणूस, आणि तो जगात कुठेही अपघात झाला तरी त्याचा सगळा डेटा 2-3 तासात पुढच्या काढून तो माहिती देतो की काय झालं असं. त्याची अशी थिअरी आहे, आणि माझा त्याच्यावर विश्वास खरं तर नाही आहे, पण त्याची थिअरी आहे की हे पायलट एरर असू शकतं. म्हणजे फ्लॅप्स ज्या पद्धतीने फार आधीच रिट्रॅक्ट केलेत, आणि कॅप्टननी कदाचित कन्फ्युजनमध्ये लँडिंग गिअरवरती घेण्याऐवजी फ्लॅप्सवरती घेतलेत, आणि त्याच्यामुळे हे झालंय असं त्याचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की हे एअर इंडियाचे पायलट्स हे खूप एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला, एकाचा अनुभव 8,000 तास, दुसऱ्याचा 1,100 तास असा आहे. आणि म्हणजे व्यवस्थित सगळे कंट्रोल्स बघून वगैरे विमान चालवण्याचा इतका अनुभव आहे, तर ते असं काहीतरी घाईत करतील असं मला वाटत नाही. पण ती दुसरी पॉसिबिलिटी. तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे लास्ट, की मॅन्युअल फेल्युअर एक 1,00,000मध्ये एकदा कधीतरी होणारी गोष्ट, की इंजिनमध्ये फ्युएलचा सप्लाय जो जातो तो एकाच टँकमधून जातो. त्या फ्युएलमध्ये समजा काही अडल्ट्रेशन झालेलं असू शकतं, चुकून झालेलं असू शकतं, किंवा त्याच्यामध्ये व्हॅक्यूम आला किंवा काहीतरी झालं, की ते सप्लाय करणारी एक टँक असतो, त्याच्यातूनच ते जातात दोन्ही बाजूला फ्युएल. त्याचा सप्लाय एकदम कट झाला, काहीतरी झालं वगैरे. पण त्याच्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आणि त्या नॅरेशनमध्ये सांगतो, की हे विमान 2 तास आधी दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं. दिल्लीतून त्यांनी व्यवस्थित टेक ऑफ केला, काही प्रॉब्लेम नव्हता. अहमदाबादपर्यंत फ्लाइंग व्यवस्थित केलं, अहमदाबादला लँडिंग व्यवस्थित. प्रत्येक लँडिंग नंतर विमानाचा पूर्ण चेकअप होतो. विमानाचे टेक्निशियन्स, ग्राउंड क्रू किंवा सगळे जे असतात, आणि पायलट्स होतात. हे बाहेरून रात्रीची वेळ असेल तर अक्षरशः टॉर्च घेऊन ते पूर्ण विमान चेक करतात, की कुठे काही डॅमेज आहे का, कुठे काही इंजिनच्या त्याला हे म्हणतात, इंजिनचे काही पार्ट्स वगैरे असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये कुठे काही माती गेली आहे, काहीतरी झालंय, डॅमेज झालाय असं काय, आणि तो 100% नीट असल्याशिवाय ती पुढची फ्लाईट क्लिअर होत नाही. साधारणपणे तासभराचा वेळ ते घेतात प्रत्येक लँडिंग नंतर. 45 मिनिट्स इज टर्न अराउंड टाईम ज्याला म्हणतात युजुअली. मिनिमम 45 मिनिट्स ऑफ टर्न अराउंड टाईम आफ्टर एव्हरी लँडिंग. त्या गोष्टी चेकअप करूनच हे विमान अर्थातच रिलीज केलं असेल, क्लिअर केलं असेल टेक ऑफसाठी. त्यामुळे असा काही, मला म्हणजे रहस्याचा भाग मोठा आहे, की हे काय कशामुळे झालंय. मला असं वाटतं की ते डी-जी-सी-एच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये साधारण 20 दिवस ते 1 महिन्यामध्ये साधारण आपल्याला कळू शकेल की काय नेमकं झालं. मुळात हाच म्हणजे बाकी खूप प्रश्न आहेत, पण हा पहिला प्रश्न. इन्व्हेस्टिगेशन मधून अशा गोष्टी खरंच कळतात का? आणि ज्या गोष्टीची कायम चर्चा होती तो ब्लॅक बॉक्स नक्की या सगळ्यात किती महत्वाचा असतो? ब्लॅक बॉक्स ही गोष्ट अत्यंत क्रुशल आहे, आणि साधारणपणे बघा, 65% अपघात, ओव्हरऑल जे अपघात होतात त्यातले साधारण 64 पॉइंट काय पर्सेंट असं ॲक्चुअल डेटा आहे. हे आयदर टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी होतं. अच्छा. म्हणजे 35%च आपण धरू, की अशा केसेसमध्ये होतात, की विमान आकाशात उंच आहे आणि कशाला तरी धडकलंय, किंवा 2 विमानांची टक्कर झाली वगैरे. 65% ड्युरिंग टेक ऑफ और लँडिंग. त्याच्यामुळे काय होतं, की विमानाचं आपटणं खाली हे ऑब्व्हियस असतं, कारण ते लँडिंग किंवा टेक ऑफमध्ये जमिनीच्या जवळ असतं. त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स ही डॅमेज होऊ नये म्हणून विमानाचा जो शेवटचा मागचा भाग असतो, मागचं टोक असतं विमानाचं, ज्याला टेल म्हणतो आपण, विमानाची शेपटी असं आपण म्हणतो. तिथे ब्लॅक बॉक्स हा असतो. त्याला जरी ब्लॅक बॉक्स म्हणत असले तरी इट इज अ ऑरेंज कलर डिव्हाइस. इट इज कनेक्टेड बाय केबल्स, नॉट इलेक्ट्रॉनिकली, बाय केबल्स टू कॉकपिट. ब्लॅक बॉक्समध्ये 2 गोष्टी असतात. 2 ॲक्चुअली बॉक्सेसच असतात वेगळ्या. एकाला म्हणतात एफ-डी-आर, फ्लाइट डेटा रेकॉर्डर. हल्ली त्याला डी-एफ-डी-आर म्हणायला लागले, डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर. आणि दुसऱ्याला म्हणतात कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये मी आणि तुम्ही जर विमान एकत्र बसून चालवत असू, तर आपण काय-काय कमांड दिल्या, आपण काय-काय बोललो, किंवा "अरे, मला असं दिसतंय हे चालत नाहीये, अमुक नाही होत." असं आपण जे बोलतो, त्या गोष्टी रेकॉर्ड होतात, आणि त्याच्यामुळे नंतर कळू शकतं की काय अ, चुकलं किंवा व्हॉट वेंट रॉंग. फ्लाइंग करताना कॉकपिटमध्ये पायलट्स एकमेकांशी जे बोलतात ते अतिशय कोडेड असं सगळं असतं. मी तुम्हाला आत्ता सांगतो की रेडी फॉर टेक ऑफ रोल, रोल असे शब्द असतात. रोलिंग, V1, V2. V1 म्हणजे विमान साधारण 80 नॉट्स या स्पीडने चाललेलं आहे.
V2 म्हणजे ते 160-170 नॉट्सला गेलेलं आहे. हे फक्त टेक्निकल ज्यांनी फ्लाइंग केलंय त्यांना कळू शकतं. DGCAची टीम असते, त्यात पायलट्स असतात, बाकीचे असतात. त्यांना हे सगळं ऐकून कळतं, की ओके V1 पर्यंत सगळं ओके आहे. V2 इज ओके. V1 इज द स्पीड ॲट विच यू कॅन अबॉर्ट टेक ऑफ. V1 हा 80 नॉट्सचा तुमचा स्पीड साधारण जो असतो, त्याच्यात तुम्हाला जर दिसलं, की अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर V1 स्टेज अशासाठी मोजली जाते पुढे जाताना, की V1ला तुम्ही कॉल घेऊ शकता, की अबॉर्ट टेक ऑफ. काहीतरी प्रॉब्लेम आहे, समोर काहीतरी आहे किंवा काहीतरी आवाज येतोय, काहीतरी झालंय, तर आय कॅन पुल द दिस थिंग बॅक. थ्रॉटल ज्याला म्हणतात इंजिनचं, ते मागे खेचून मी स्पीड कमी करतो, ब्रेक्स लावतो आणि विमान थांबवू शकतो. V2 या स्टेजला विमानाला नो रिटर्न, पॉइंट ऑफ नो रिटर्न. म्हणजे तो यू हॅव टू टेक ऑफ नो मॅटर व्हॉट. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं, की इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम आहे, काहीतरी धडकलंय विमानाला, व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन डू अ गो अराउंड. मग तुम्ही ATCला रिक्वेस्ट करता, की गो अराउंड रिक्वेस्ट. ही सुद्धा टेक्निकल सगळी भाषा आहे. याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय, की ही सगळी टेक्निकल भाषा एकमेकांशी कंटिन्युअसली ते बोलत असतात, ती रेकॉर्ड होते. प्रत्येक फ्लाईटमध्ये ती रेकॉर्ड होते. त्याच्यात काय होतं, की आता समजा मी V2ला पोहोचलोय, तर आय विल से रोटेट. रोटेट म्हणजे तुमच्यासमोर जे लिव्हर असतं ते तुम्ही हे जे स्टिअरिंगसारखं एक हाफ वे असतं, ते योक म्हणतात त्याला. तो तुम्ही मागे खेचता, रोटेट. ते मागे खेचल्यानंतर विमान टेक ऑफ घेतं. टेक ऑफ घेतल्यानंतर तुम्ही बाहेर बघता किंवा समोरचं इन्स्ट्रुमेंट पॅनल बघता आणि अल्टिट्यूड 500 फूट झाल्यावर तुम्ही म्हणता, की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब, गिअर अप. तर हे पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब असं ते बोललेत का? गिअर अप असं ते बोललेत का? किंवा नो गिअर अप किंवा नाही, काय प्रॉब्लेम आहे हे बोललेत. हे सगळं आपल्याला कळणार. विमानाचा मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये अडकलेला भाग जो तुम्ही बघताय, दॅट इज द टेल. सगळ्या व्हिज्युअल्समध्ये तो आहे, तुमच्याकडेही ते व्हिज्युअल असेल. तिथे ब्लॅक बॉक्स असतो. आज सकाळी न्यूजपेपरमध्ये आलेले फोटो जर तुम्ही बघितले, तर तो खालून घेतलेला फोटो आहे आणि त्याच्यामध्ये एक विंडो तिथे उघडलेली दिसते. म्हणजे जसं आपली गावातली एसटी बस असते, त्याच्या बाजूला खाली बॅगा ठेवण्यासाठी जे असतं, त्याला जे झाकण असतं असं, तशा टाईपचं ते असतं. त्याचा अर्थ तिथून ती ब्लॅक बॉक्स काढण्यात आलेली आहे. हो. आजचा फोटो तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल, की टेक्निकल टीम तिथे पोहोचून त्याने ती ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह केलेली आहे. तुम्हाला मी तुमच्या प्रेक्षकांसाठी माहिती देऊ इच्छितो, की ब्लॅक बॉक्स हॅज बीन फाउंड. आता हे जाहीर करत नाहीत, त्यांना काही प्रसिद्धीचं हे नसतं. सगळ्या गोष्टी मीडियासमोर लगेच जाहीर करत नाहीत, पण आपल्या प्रेक्षकांसाठी मी तुम्हाला हे सांगतोय, की ब्लॅक बॉक्स मिळालेली आहे यावी. आणि त्याच्यामधनं क्रुशियल माहिती, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. फ्लाइट डेटा रेकॉर्डरचं असं असतं, की त्याच्यामध्ये विमानाचा स्पीड किती होता, अँगल ऑफ अटॅक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे विमान जेव्हा टेक ऑफ करतं तेव्हा वारा त्याला कुठल्या डिग्रीमध्ये हं. आपटतोय, त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो अँगल ऑफ अटॅक किती होता, तो कमी झाला, जास्त झाला वगैरे. स्पीड किती होता, रोटेशन किती होतं, RPM इंजिनचा किती होता, कमी झाला का, रेट ऑफ क्लाइंब किंवा रेट ऑफ डाऊन म्हणजे काय डिसेंट किती होता, आणि इतर 50 प्रकारचे डेटा त्याच्यामध्ये सगळा असतो. हं. ज्याच्यावरून मी असं म्हणेन, की 90% केसेसमध्ये तरी तुम्हाला कळतं, की तुम्ही पुढे जाहीर करावं, न करावं. पब्लिकमध्ये सगळं त्याचं करावं, न करावं, हा तुमचा कॉल आहे गव्हर्नमेंट म्हणून. इट्स अ गव्हर्नमेंट बॉडी. DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, इट्स कम्स अंडर सिव्हिल एव्हिएशनमध्ये. तो हो. त्यांचा कॉल आहे, की त्यांनी काय गोष्टी जाहीर कराव्या, कधी कराव्या, कराव्या का न कराव्या. पण त्यांना हे मिळणार. ही सगळी माहिती त्यांना मिळणार. त्यांच्याकडे ही माहिती येणार, की नेमकं काय झालं. त्याच्यानंतर याचा उपयोग का असतो? याचा उपयोग पुढे असं काही होऊ नये यासाठी असतो. इतिहास आपण शिकतो कशासाठी, तर पुढे काय करू नये, काय चुका टाळाव्या यासाठी. तर तसं ते आहे, की या फ्लाइटचा संबंध डेटा अक्षरशः म्हणजे त्याचा भुगा होईपर्यंत तो हे केला जाणार आणि त्याच्यातनं हे काढलं जाणार. आणि त्याच्यामध्ये अमेरिकन इन्व्हेस्टिगेटर्स येतील, कारण विमान अमेरिकन आहे. ब्रिटिश इन्व्हेस्टिगेटर्स कदाचित येतील, कारण 50 पेक्षा जास्त ब्रिटिश सिटिझन याच्यामध्ये मृत्युमुखी पावले. आणि भारत सरकार आणि हे सगळे मिळून बोईंग वगैरे हे सगळे इन्व्हॉल्व्ह होऊन ही चौकशी होईल असं मला दिसतंय. पण तुमचा मूळ प्रश्न, की ब्लॅक बॉक्सचं महत्त्व काय, ते मला वाटतं आपण प्रेक्षकांना सांगितलं. हे सगळे जे ब्रँड्स आहेत, Boeing, Airbus, ह्यांच्यावर साधारणतः माणसांचा विश्वास असतो. कारण ब्रँडिंग झालेलं असतं, माहीत असतं. आणि वी आर जनरली मोस्ट रिस्क फ्री मोड ऑफ ट्रॅव्हलमध्ये आहोत. कारण घटना एका एवढ्या फ्लाइंगमध्ये एकच घडती कधीतरी. म्हणून आपण निवांत असतो.
तर एवढ्या मोठ्या ब्रँडच्या विमानात असं काही घडतं का, घडू शकतं का? आणि दुसरा मला पडणारा प्रश्न, की इतकं सगळं ऑटोमेटेड आहे, तरी टेक ऑफ आणि लँडिंग मात्र पूर्ण मॅन्युअलच आहे. तुमच्या प्रश्नाच्या शेवटच्या पार्टकडे मी आधी येतो. टेक ऑफ मधल्या बऱ्याच गोष्टी मॅन्युअल आहेत. उदाहरणार्थ रनवेवर तुम्ही उभे आहात, त्याला थ्रेशोल्ड म्हणतात, थ्रेशोल्ड ऑफ द रनवे. ATC तुम्हाला क्लिअरन्स देतं. बघा, ग्राउंड कंट्रोल नावाची एक गोष्ट असते. ग्राउंड कंट्रोल तुम्हाला गाईड करतं रनवेपर्यंत, आणि त्यांचा शेवटची कमांड असते की होल्ड शॉर्ट ऑफ रनवे. आता अहमदाबादमध्ये रनवे 23 म्हणून आहे, 23.5 तिथे तर ग्राउंड कंट्रोल तुम्हाला शेवटची हे देतं की काय, क्लिअर्ड फॉर टेक ऑफ, रोल, होल्ड शॉर्ट ऑफ रनवे 23. याचा अर्थ तुम्ही रनवे 23 तुमच्या समोर असेल, तुम्ही येऊन थांबलायत. पुढे ATC कंट्रोल घेतं. एअर ट्रॅफिक कंट्रोल हा तुमच्या रनवे आणि आकाश हे कंट्रोल करतं. एअरपोर्टवरची मुवमेंट, ग्राउंड कंट्रोल हे सेपरेट असतं. त्याच्यानंतर तुम्ही रनवेवर रोल होऊन थांबलात, थ्रेशोल्डवर रनवेच्या, की तिथपासून अनेक गोष्टी ह्या मॅन्युअल आहेत अजूनही. म्हणजे तुम्ही कुठलंही जगातलं विमान बघा, फायटर्स एअरक्राफ्ट बघा, ट्रान्सपोर्ट बघा, कुठलंही बघा, आपण सेल्फ ड्रिव्हन कार वगैरे या गोष्टी बघतोय टेक्नॉलॉजीमध्ये, पण आश्चर्याची किंवा चांगली म्हणा, वाईट म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, विमानात अजूनही अनेक गोष्टी मॅन्युअल आहेत. उदाहरणार्थ, एक तुमचं थ्रेशोल्ड क्रॉस करून तुम्ही रनवेला उभे राहिलात आणि ATCने तुम्हाला क्लिअर्ड फॉर टेक ऑफ असे शब्द असतात, ते दिले, ते तुम्हाला ऑडिओमध्ये येतात, की तुम्ही लिव्हर असतं इंजिनचं, ते पुढे नेऊन त्याचा RPM वाढवतं. थ्रॉटल, त्याला थ्रॉटल म्हणतात, तो साधारण 90-95% पर्यंत नेतात हे लोक, आणि त्याच्यानंतर विमान रोल व्हायला लागतं आणि स्पीडमध्ये. हे मॅन्युअल करत आहे, त्यामध्ये काय ऑटोमेशन नाही. बटन दाबलं आणि ते झालं असं नाही, ते हाताने करतं. त्याच्यामध्ये जो ब्रेक लावायला लागला, काय प्रॉब्लेम आला, तर ते मागे घेणं हे सुद्धा मॅन्युअली करतं, आणि ब्रेक सुद्धा पायाने मॅन्युअली. म्हणजे असं रडार नाही आहे जमिनीवर की जे तुम्हाला दाखवेल की रनवेवर काहीतरी दुसरं विमान आलंय, काहीतरी अचानक आलंय आणि तुम्हाला थांबायचं आहे, तर ते ऑटोमॅटिक जे कार्समध्ये आजकाल आहे तसं नाही. ऑटोमॅटिक ब्रेक लागणं, ते मॅन्युअलच तुम्हाला करायला. पुढचा पार्ट असा आहे की टेक ऑफ नंतर तुम्ही फ्लॅप्सवरती जे घेता, त्याच्यासाठी एक लिव्हर असते, ती फ्लॅप्स 5% वरून 0% आणणं, म्हणजे वर घेणं, हे मॅन्युअली करतं. त्याच्यानंतर तुम्ही गिअर अप जे करता, तो सुद्धा एक लिव्हरने तुम्ही असा वर घेता आणि गिअर वरती येतो, म्हणजे लँडिंग गिअर, चाकं जी असतात ती वर येतात. अशा अनेक गोष्टी मॅन्युअल आहेत. लँडिंगच्या वेळी कमी गोष्टी मॅन्युअल आहेत. लँडिंग हे आजकाल बऱ्यापैकी ऑटोमेटेड आहे, कारण लँडिंग हे जास्त स्किलफुल आहे. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना वाटतं की टेक ऑफ हा किती अवघड आहे. टेक ऑफ इज अ व्हेरी सिम्पल थिंग, कारण तुम्ही इंजिन्सच्या भरोशावर आहात आणि तुम्हाला बघायचं आहे फक्त की सगळं ठीक आहे की नाही. बाकी काम हे ग्रॅव्हिटी आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या अगेन्स्ट इंजिन्स तुमची चालू आहेत आणि तुम्ही करताय, त्यात नाही. लँडिंगमध्ये त्यात प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते तुम्हाला थोडंसं डेव्हिएशन इकडे तिकडे झालं तर फरक नाही पडत, कारण तुम्हाला आकाश खुलं आहे सगळं. तुम्ही कुठेही थोडं इकडे वळला, इकडे वळला, चुकून वळलात, काही प्रॉब्लेम नाही. जमिनीवर उतरताना तुम्हाला लिमिटेड स्पेस आहे उतरणं. रनवे हाच तुमचा एक लिमिटेड पॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उतरायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रिसिजन जास्त लागतं. त्याच्यामध्ये चूक होऊन चालत नाही, की तुम्ही थोडे डावीकडे गेलात तर रनवे वरून बाहेर पडलात असं होईल. म्हणून त्याच्यामध्ये जास्त ऑटोमेशन आहे. तर प्रिसिजन लँडिंग सिस्टीम असते, त्याला इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. कॅट 1, कॅट 2, कॅट 3 वगैरे. त्या कॅटेगरीनुसार त्याचं तुम्हाला व्हिजिबिलिटी, किती कमी व्हिजिबिलिटीमध्ये तुम्ही लँडिंग करू शकता वगैरे, या गोष्टी ठरतात. तर ILSमध्ये काय असतं की रडार्स वेगवेगळ्या पद्धतीची आहेत, ती लॉक होतात तुमच्या ट्रान्समिशनची, तुम्ही जे ट्रान्समिट करताय त्याशी, आणि त्याच्यावरून तुमची प्रिसाईज पोझिशन काय त्याप्रमाणे ते कम्प्युटराइज्ड आहे, ते गाईड करतं, आणि तुम्ही हात सोडून सुद्धा बसलात तरी ते ऑलमोस्ट लँड होऊ शकतं. अगदी शेवटचे 200-300 फुटावर तुम्ही मॅन्युअली थोडं त्याला हे करू शकता. दॅट कंट्रोल यू कॅन टेक, बट इट इज ऑटो पायलट कंट्रोल. त्यामुळे अपघाताचा स्कोप हा मला हा प्रश्न अहमदाबाद केसमध्ये असा पडलाय की अपघाताचा स्कोप हा टेक ऑफ स्टेजला तसा कमी आहे. लँडिंग स्टेजला तो थोडा जास्त असू शकतो, कारण ते प्रिसिजन रिक्वायर्ड आहे. असं असताना हे जे झालंय ते काय आहे, हे कोडं खरंच मला अजूनही त्याच्याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडतो, काय. हे नवीन आहे. आपण ऑटो पायलट ऐकतो, म्हणजे मध्ये मोठ्या विमानात अगदी पायलट मध्ये येऊन कॉफी वगैरे पितोय असं पण सिनेमात असतं, म्हणजे प्रत्यक्षातही काही जणांनी बघितलं असेल. पण ह्या सगळ्या टेक ऑफ मॅन्युअल आहे, हे माझ्यासाठी नवीन आहे. दुसरा भाग, फ्लॅप्सचा आपण उल्लेख केला. कोणी जे बेसिक प्रश्न आहे, आपण बसलेलो असतो विमानात, खिडकीत उघडलं तर असं असतं
होताना दिसतं. हे नक्की किती महत्वाचं आहे? कारण प्रत्येक माणूस जो कधी नशिबानं पंखांपाशी बसला असेल, तर त्याची नजर गेलेली असते आणि त्याला जाणवतं, की अरे हो, हे हे काय उघडलंय, नाही बऱ्याच उघडलंय, लोकांना काय काहीतरी झालंय? बिघडलंय की काय काही असं. बिघडलंय का काय असंही वाटतं. त्याच्यात काहीतरी गेलंय का काय असं वाटतं. तर हे नक्की काय आहे? फ्लॅप्सचा रोल असा असतो, की तुम्ही म्हणजे आता फार थिअरॉटिकल मी हे करत नाही, कारण काय होतं, की लोकांना तेवढं टेक्निकल नको असतं आणि लोक ते प्रेक्षक कंटाळतात. पण आता ही एवढी मोठी घटना झाली, तर थोडं आपण त्याबद्दल सांगू, की विमान म्हणजे कारचं उदाहरण आपण. कार कशी पुढे जाते? कारचं हे काय असतं? तर कारची चाकं फिरतात म्हणून कार पुढे जाते. कारची चाकं आणि जमीन यांचं नातं असतं. जमीन, रस्ता जे काय असेल, ते चाक फिरलं की ते जमीन मागे ढकलतं आणि त्यामुळे आपण पुढे जातो. तसं विमानाच्या बाबतीत माध्यम काय आहे? ते हवा हे आहे. म्हणजे इट इज एअर. व्हॉट यू काउंट ॲज स्पीड इन इन एव्हिएशन, वेग हा एअर स्पीड या नावाने ओळखला. हं. इट इज नोन ॲज एअर स्पीड. व्हॉट इज युअर एअर स्पीड? इट इज 300 नॉट्स, 200 नॉट्स. एअर स्पीड असं म्हणतात. कशासाठी? कारण हे सगळं हवेशी संबंधित आहे. वातावरणातली हवा जी आहे, ते व्हर्सेस तुम्ही अशी मूव्हमेंट आहे. म्हणजे जशी जमीन व्हर्सेस तुमचा टायर ही मूव्हमेंट कारमध्ये आहे तसं. तर ह्या हवेशी तुम्ही कसं डील करता? हे फ्लॅप्स ठरवतात. म्हणजे फ्लॅप्सची पोझिशन ठरवतात. आता तुम्हाला मी एक हे काढून देतो, की असा विमानाचा पंखा आहे. असा आहे, ओके. म्हणजे विंग ज्याला हो. आपण. फ्लॅपचा रोल काय असतो, की ते असं होतं टेक ऑफच्या वेळी, राइट? हा भाग जो आहे, हा पंखाच्या मागचा भाग, खाली जातो. याचा अर्थ ही येणारी हवा जी आहे, ती इकडे अडायला लागते जास्त. वरती जाणारी हवा ही जास्त वेगाने सरकते. खाली येणारी हवा इकडे अडते आणि त्यामुळे ह्या वस्तूला असा लिफ्ट, बरोबर? म्हणजे तुम्ही तुमच्या विमानाच्या विंग्स तुम्हाला कॅरी करत असतात. त्या फ्लॅप्सनी हवा अडते आणि त्याच्यामुळे ते उचललं जातं. ओके. आता एका विशिष्ट लेव्हलला गेल्यावर तुम्हाला हे जे फ्लॅप्स तुम्ही असे केलेत, ते तुम्ही असे करता. का? तर तुम्हाला तेवढा रेझिस्टन्स नको असतो आणि तुम्हाला स्पीड हवा असतो. उतरताना परत एकदा तुम्ही फ्लॅप्स डाउन करता, कारण तुम्हाला स्पीड कट करायचा. आणि मग तो विशिष्ट 5%, 10%, 15% असे 3 स्टेज असतात. त्या 15% पर्यंत काही वेळा स्पीड कमी करून उतरण्यासाठी तो वापरला जातो. तुम्ही जर एका मोठ्या आकाराचा पक्षी, नॅशनल जिओग्राफिक वगैरेचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये बगळा किंवा कुठला पक्षी असा उतरतोय ह्याच्यावर तलावामध्ये वगैरे, तर तो जे पंख कसे करतो ते बघा. तेच विमानाचं टेक्निक. ते असे, असे होतं. तर फ्लॅप्सचा रोल तो आहे. अजून एक अ, चमत्कारिक बाब अशी आहे, की एकच व्यक्ती वाचलाय 11A या जागेवरती बसलेला. बाकी सगळ्या विमानाचा स्फोट होतो आणि ही एक व्यक्ती वाचते. ते इमर्जन्सी डोअर उघडलं गेलं का अशी शक्यतेची चर्चा झाली कॉन्स्पिरन्सी थिअरीजमध्ये. मग ते आधीच उघडलं गेलं का? का नंतरच ते आलंय? काय आहे ते? अ, मला हा चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण काय असतं, की विमानाचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की 65% हो. अपघात हे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी होतात. टेक ऑफच्या वेळी होणारा अपघात हा फार भयानक अशासाठी असतो. सिंपल टेक्निकल किंवा सायंटिफिक गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये फ्युएल प्रचंड प्रमाणात असतं. हो. मला अहमदाबादपासून लंडनपर्यंत जायचं आहे, तर मी साधारण 125 अ, 80 टन्स वजन साधारण येतं ते. 80 टन वजन. ते 1,25,000 लिटरचा टँक असतो. पण तुम्हाला हे माहिती आहे, की ATF म्हणजे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलची व्हिस्कॉसिटी किंवा त्याचा जो थिकनेस आहे, तो पाण्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे 125 किंवा 1,25,000 लिटर, 1.25 लाख लिटर्स, त्याचं वजन साधारण 80 ते 90 टन होतं. हो. तर तुम्ही विचार करा, की ज्या वाहनामध्ये 80 टन एव्हिएशन टर्बाइन फ्युएल, पेट्रोल आणि केरोसिनचं मिक्सचर असतं. म्हणजे रॉकेल आपलं जे आहे आणि पेट्रोल. हं. 80 टनाचं जर आदळलं आणि त्याच्यामध्ये काही इंजिन्स आहेत, त्याच्यामध्ये स्पार्किंग आहे, काय आहे, त्याचा विस्फोट हा किती मोठा असतो हे आपण काल सगळ्या व्हिज्युअल्समध्ये बघितलेलं आहे. CCTVमध्ये सुद्धा ते दिसते. म्हणजे इट इज बिलीव्ड दॅट द टेम्परेचर इन अँड अराउंड द एअरक्राफ्ट रीचेस अबाउट 600 to 1000 डिग्रीज सेल्सियस. हो. हां, तर तुम्हाला ते सगळं आजूबाजूचं म्हणजे न्यूक्लिअर इव्हेंट असल्यासारखं ते दिसतंय. म्हणजे तो त्याचा जो लोळ आलेला आहे त्या स्फोटाचा, तो सुद्धा ऑलमोस्ट तसा मिनी न्यूक्लिअर इव्हेंट सारखा आहे.
आणि सगळं राख झाल्याचं तुम्हाला दिसतंय. ते फार डिटेल्स फार भयानक आहेत म्हणजे ती व्हिज्युअल्स, त्यामुळे ते ठीक आहे. पण अशा परिस्थितीत एका माणसाने उडी मारणं बाहेर हे कसं झालं हे मला खरोखरच काही समजत नाही. त्याच्यात 2 शक्यता आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी अगदी ते टेकायच्या जरा आधी त्याला लक्षात आलं काहीतरी होतं आणि त्यांनी इमर्जन्सी डोअर, कारण 11 नंबरला तो बसलाय. 11A इमर्जन्सी हे उडू शकला आणि उडी मारली. हा एक भाग आहे. एक शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तो विमान थोडं पुढे जाऊन पडलं आणि तिथे स्फोट झाला आणि हा आधी बाहेर पडला. ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे, की विमान आदळताच त्याचं जे फ्युसेलाज असतं म्हणजे मुख्य भाग विमानाचा, जो जो जिथे आपण सगळे बसतो वगैरे तो जो भाग फ्युसेलाज, ते तुटलं. जसं तुम्ही एखाद्या ट्रेनचा डबा दरीत-बिरीत पडला, तर ते डब्याचे 2 तुकडे झालेले बघता. रेल्वे कोच त्याचे 2 तुकडे झाले. तसं विमानाच्या फ्युसेलाजचे 2 तुकडे त्या 11 सीटच्या तिथे झाले आणि ओपन दिसलं म्हणून तो उडी मारली. असंही शक्य आहे. पण तशी शक्यता कमी आहे, कारण तोपर्यंत स्फोट झालेला असणार आणि ती सगळं झालं. पण इट्स अ मिरेकल. त्या माणसाचा त्याचा एक थोडा बरा झाला तो, की त्याचा एक अकाउंट घेतला पाहिजे, की काय नेमकं झालं. कारण आतमध्ये बहुतेक पायलटनी अनाउन्समेंट केली का, की असं होतंय, तसं होतंय. युजुअली अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये अनाउन्स करतात, की वी आर फेसिंग एन इमर्जन्सी, अमुक आहे, तमुक आहे, ब्रेस फॉर इम्पॅक्ट वगैरे अशी लँग्वेज असते. ब्रेस फॉर इम्पॅक्ट इज यू हॅव टू गॅदर युअरसेल्फ आणि पुढच्या सीटला डोकं लावून बसा, म्हणजे इम्पॅक्ट जो होईल त्याच्यामध्ये तुम्ही थोडं कमी डॅमेज होऊ शकतो वगैरे. अर्थात या गोष्टींना टेक ऑफ स्टेजला अर्थ नसतो, कारण तो स्फोट मोठा होणार. लास्ट पॉइंट इज लँडिंगच्या वेळी जे अपघात होतात, क्रॅश लँडिंग युजुअली म्हणतो आपण. त्याच्यामध्ये एक शक्यता अशी असते, की म्हणजे चांगला भाग असा असतो, की विमानामध्ये फ्युएल अगदी कमी आहे. कारण तुम्ही अहमदाबादपासून लंडनपर्यंत चाललेला आहात. लंडनच्या गॅटविक एअरपोर्टजवळ तुम्ही पोहोचताय, तर 80 टन जे फ्युएल तुम्ही घेतलं होतं त्यातलं 5 टन उरलंय फक्त. अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळे जर इन केस दुर्दैवाने तिथे काही जर झालं, लँडिंग जिथे तुम्ही करताय तिथे झालं, तर तुम्ही ते क्रॅश लँडिंगसारखं करून ताबडतोब फायर ब्रिगेडच्या यंत्रणा तयार ठेवता किंवा असं काय करता, हे करू शकता. दुसरा पार्ट असा आहे, की विमान हलकं असतं आणि ते ऑलरेडी हवेत उंचावर असतं, त्यामुळे ते ग्लाईड होऊ शकतं. म्हणजे जसं ग्लायडरला इंजिन नसतं. आपण बघतो, की ग्लायडर हे हवेच्या ह्याच्यावर फिरतं. तर ते विमान जरी इंजिन बंद असलं, तरी त्याची उंची खूप असल्यामुळे ते हळू खाली येतंय, पण ते ग्लाईड होऊन ते ठरवतंय, की आपण लंडनपर्यंत जाऊ शकत नाही. आपण व्हिएनामध्ये उतरू किंवा अमुक ठिकाणी व्हॉटएव्हर. तर असे ऑप्शन्स लँडिंगच्या वेळी असतात, त्यामुळे ती थोडी रिस्क कमी असते. पण तरीसुद्धा लँडिंगच्या वेळी सुद्धा मोठे अपघात, आता लॉस एंजेलिसमध्ये मध्ये एकदा एका बोईंग 777चा झाला होता. असे काय अपघात वेगवेगळ्या ठिकाणी लँडिंगच्या वेळी सुद्धा झालेले आहेत. पण हा माणूस वाचला म्हणजे त्याचं नशीब आणि काय. एक चर्चा मध्येही झालेली, की इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न केला जातो. कधीतरी असंच म्हणजे नकळत होतो. कधीतरी काय आहे हे बघून ट्रेनिंग घेताना होतो. तर इमर्जन्सी डोअर आधीच उघडलं जायची शक्यता असते का? आणि खरंच शक्य आहे का, की चालत्या विमानात टेक ऑफ करताना इमर्जन्सी डोअर उघडतायत आणि त्यानं काही घोळ झालाय का? इज इट अ कॉज? मला वाटत नाही की या केसमध्ये तसं नाही. असे काही प्रकार फार कमी रेअरली झालेत आणि युजुअली विमानाचं इमर्जन्सी डोअर तुम्ही इन फ्लाइट उघडू शकत नाही. कारण ते केबिन प्रेशर आणि बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या तुमचा केबिन क्रू जो असतो त्यांनी त्याच्याकडेच ते असतं, की काय त्यातलं फिरवायचं, काय करायचं व्हाईल इन ट्रान्झिट. त्याच्यामध्ये त्याला लॉकिंग सिस्टीम जी काही असते त्याला त्याला काही विमानांमध्ये कोड असतं. काही विमानांमध्ये काही विशिष्ट लिव्हर्स असतात, ज्या फक्त केबिन क्रूलाच माहिती असतात, की काय ते हं. आहेत. त्यामुळे कॅप्टन तुम्हाला टेक ऑफच्या आधी सगळ्या क्रूला एक इन्स्ट्रक्शन देतो. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल प्रवासाच्या वेळी, की काय आर्म ऑल ऑल डोअर्स क्रॉस चेक अँड रिपोर्ट. म्हणजे टेक ऑफच्या आधी शेवटची जी इन्स्ट्रक्शन असते, केबिन क्रू बी बी सीटेड ही लास्ट असते. त्याच्या आधी आर्म ऑल डोअर्स, क्रॉस चेक अँड रिपोर्ट. म्हणजे मी आणि तुम्ही जर केबिन क्रू असाल, 2 बाजूची दारं आहेत. मी एका बाजूचं दार आर्म करायचं, म्हणजे ते आर्म करणं म्हणजे ते उघडता येत नाही दुसऱ्या तिकडच्या बाजूचं तुम्ही करायचं आणि क्रॉस चेक याचा अर्थ मी केलंय की नाही हे तुम्ही बघायचं या बाजूला येऊन, तुम्ही नीट केलं की नाही हे मी त्या बाजूला. तो आर्म डोअर्स, क्रॉस चेक अँड रिपोर्ट ही शेवटची हे असते इन्स्ट्रक्शन कॅप्टनकडून. क्रॉस चेक अँड रिपोर्ट म्हणजे तुम्ही इंटरकॉमवरनं कमांडरला सांगायचं की क्रॉस चेक झालेलं आहे, आर्म आहेत. डोअर्स आर आर्म्ड. आर्म्ड म्हणजे ते तुम्हाला उघडता येत. प्रवाशांना ते उघडता येत. आता ह्या स्टेजला बहुतेक ते डिसार्म केलं गेलं असेल, की इमर्जन्सी आहे, आपण खाली चाललोय आणि पडणार आहोत.
अशा परिस्थितीत कदाचित 20 सेकंद जी काय त्याच्यामध्ये कोणीतरी ते डिसार्म करून दिलं असू शकतं, केबिन क्रूपैकी कोणी, की आपल्याला आता क्रॅश होतोय तर हे डिसार्म केलंय मी, आता तुम्ही उघडा. असं करून तो माणूस उडी मारून बाहेर पडला असेल, अशी शक्यता आहे. तुम्हाला मगाचच्या प्रश्नातला एक भाग तुमचा मला कव्हर करायचा राहिला. तुम्ही म्हणालात बोईंग आणि एअरबस वगैरे यांच्याबद्दल लोकांना कॉन्फिडन्स असतो वगैरे. तर हे बघा, मी सुरुवातीला या शोच्या तुम्हाला म्हटलं ते अगदी मला खरोखर तुमच्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायचं, याच्यामध्ये कोणी घाबरून जाऊ नये. कारण ही अत्यंत रेअरेस्ट ऑफ रेअर अशी गोष्ट आहे. याच्याबद्दल दहशतीचं किंवा भीतीचं असं वातावरण निर्माण होऊ नये. लोकांनी असं समजू नये, की एअर ट्रॅव्हल म्हणजे आता काय काहीतरी किती भयानक आहे वगैरे, असं काही नाही. इट स्टिल रिमेन्स द सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. डेटा जर तुम्ही बघितला, जगामध्ये प्रत्येक सेकंदाला एक विमान टेक ऑफ करते. प्रत्येक सेकंदाला, दिवसाच्या. म्हणजे मुंबई एअरपोर्ट बघा तुम्ही, ते दिवसाला 1100 वगैरे, 1000 वगैरे फ्लाइट्स लँड होतात आणि टेक ऑफ होतात. न्यूयॉर्क सारखा JFK, जॉन एफ केनेडी एअरपोर्ट तुम्ही बघितलं, ते 2000 फ्लाइट्स दिवसाला लँड अँड टेक ऑफ होतात. जगातल्या कुठल्याही क्षणी तुम्ही flightradar.com बघा, flightradar24.com नावाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा ट्रॅक मिळतो. तर जगामध्ये साधारण 2 ते 2,25,000 विमानं एका वेळी हवेत असतात. आकाशात असतात. रोज, कुठल्याही क्षणाला. आणि ह्याच्यामध्ये वर्षातनं, अनेक वर्षातनं, 5 वर्षातनं, 10 वर्षातनं एखाद्या विमानाला अपघात होतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण एकदम त्या मॅन्युफॅक्चररला ब्लेम करू नये. बोईंग आणि एअरबस दोन्हीचा रिलायबिलिटी हा प्रचंड भरोशाचा भाग आहे. म्हणजे जगभरात सगळीकडे त्याच्याबद्दल रेप्युटेशन चांगली आहे. महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या एका आर्टिकलची लिंक वगैरे सोशल मीडियामध्ये टाकून असं म्हटलंय, की 787 हे अनरिलायबल असताना भारताने ते घेतलं. तर मला योग्य वाटत नाही असं म्हणणं. कारण न्यूयॉर्क टाइम्सनी असं आर्टिकल बोईंग 787 बद्दल लिहिलं हे कोणी जर मला दाखवत असेल, तर अशीच आर्टिकल एअरबस A320 बद्दल, एअरबस A380 बद्दल, बोईंग 737 बद्दल, मॅकडोनाल्ड डग्लस बद्दल, बंबार्डियर जी ब्राझीलची कंपनी आहे त्यांच्याबद्दल, कोणाही बद्दल अशी काहीतरी प्रॉडक्ट्सबद्दल अशी आर्टिकल्स सोशल मीडियामध्ये आपल्याला दिसतात. युजुअली काय असतं, की कुठल्याही एअर क्रॅशमध्ये साधारण एक एव्हिएशनमध्ये तत्व सांगितलं जातं, की मोर दॅन 1 ऑर 2 मोर दॅन 2 थिंग्स हॅव गॉन रॉंग. म्हणजे कसं असतं, की एक गोष्ट काहीतरी बिघडली आणि अपघात झाला असं होत नाही. हं. एक काहीतरी गोष्ट चुकली तर त्याला बॅकअप असतोच नाही. पण एक गोष्ट चुकली आणि त्याच वेळी दुसरं सुद्धा काहीतरी चुकलं. माझं गाडी चालवताना रस्त्यावर लक्ष नव्हतं आणि त्याच वेळी दुसरा माणूस अचानक समोर धावत आला. ओके. या 2 गोष्टी आहेत ना चुकलेल्या. माझं जर रस्त्यावर लक्ष असतं तर मी ब्रेक लावला असता. आणि तो माणूस अचानक आला, तो जर आला नसता तर माझं लक्ष नसतं तरी बिघडलं नसतं. तर माझं लक्ष नव्हतं आणि तो माणूसही आला. या 2 गोष्टी चुकल्या म्हणून अपघात झाला, हे जसं असतं, तसंच विमानामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी चुकीच्या झाल्या म्हणून अपघात होतो. आणि त्याची पॉसिबिलिटी किंवा त्याची रेअरिटी ही खूपच कमी आहे. म्हणजे त्याची रेअरिटी खूप जास्त आहे आणि पॉसिबिलिटी खूप कमी आहे असं मला वाटतं. इट इन इन द प्रोबॅबिलिटी फॅक्टर इट इज लाइक 1 इन अ मिलियन चान्स. त्याच्यामुळे बोईंग किंवा एअरबस यांना मी एकदम दोष देणार नाही. त्यांना याच्यात जबाबदार धरणार. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, डोक्यात शंका राहती म्हणून यात कुठला घातपात किंवा बेजबाबदारपणा असू शकतो का? बेजबाबदारपणाबद्दल मी आत्ता काही बोलत नाहीये, कारण मगाशीच मी उल्लेख केला त्याप्रमाणे एका सीनियर अमेरिकन रिटायर्ड पायलटनी असं म्हणण्याचा प्रयत्न केलाय, की कदाचित पायलटनी चुकीच्या लिव्हर्स, म्हणजे लँडिंग गिअर रिट्रॅक्ट करण्याच्या लिव्हरऐवजी फ्लॅप्सची लिव्हर उचलली. असू शकते असं ते व्हिडिओ त्यांनी पण 10-15 वेळा बघून त्यांनी तो निष्कर्ष काढला. त्याच्याबद्दल मला खरं तर कॉमेंट करायची नाही. वी हॅव लॉस्ट 2 काय 10 गुड क्रू मेंबर्स अलोंग विथ 240 मोर दॅन दॅट पीपल. आणि ते पायलटला दोष हा नेहमी असतोच, कारण ते कसं असतं, की तो स्वतःला डिफेंड करायला जिवंतच नसतो. त्याच्यामुळे मला बेजबाबदारपणा होता का याच्याबद्दल आय डोंट आय डोंट थिंक, पण मला कॉमेंट आता करता येत नाहीये. घातपात होता का? मी तुम्हाला 100% सांगतो, की याच्यामध्ये घातपात दिसत नाही. याचं कारण तुम्हाला मी सांगतो, की सोशल मीडिया हा एक मेनेस आता जवळ-जवळ झालेला आहे. आणि WhatsApp ग्रुप्समध्ये म्हणा, बाकीच्या माध्यमांवर म्हणा, वेगवेगळ्या Facebook असेल आणि काय असेल. त्याच्यावर कोणाला ज्यांना एव्हिएशनमधलं काही कळत नाही अशी माणसं
हे कोणीतरी मुद्दाम घडवलेलं असू शकतं, याच्यामध्ये घातपात आहे, बघा हे असं काहीतरी केबल्स कापून टाकलेले असू शकतात, अमुक-तमुक वगैरे असं काहीतरी लीड सुटलेली आहेत. आणि इथे येऊन मला तुमच्या प्लॅटफॉर्मवर, जो की एक मोठा महाराष्ट्रातला सिरियस थिंकिंगवाला प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर हे सांगायचं आहे समाजाला, की असं बेजबाबदार काहीतरी लिहून किंवा स्पेक्युलेशन करून ज्या विषयात आपल्याला कळत नाही त्याच्यामध्ये जनतेमध्ये भीती पसरवणं किंवा काहीतरी गैरसमज कुठल्यातरी व्यक्तींबद्दल, समाजाबद्दल किंवा अन्य कोणाबद्दल पसरवणं हे टाळलं पाहिजे. याचं साधं कारण असं आहे, की व्हॉट इज इन क्वेश्चन इज अन इक्विपमेंट ॲज इट इज कॉल्ड. विमानाचा टाइप जो असतो त्याला इक्विपमेंट असं म्हणतात. दॅट इक्विपमेंट इज बोईंग 787-800 ड्रीमलाइनर. त्याच्यामध्ये काय आहे, की सगळ्या एव्हिओनिक्स सिस्टम्स या इतक्या कमालीच्या कॉम्प्लेक्स आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते अत्यंत सिक्युअर जागी, कुठलाही एअरपोर्ट तुम्ही बघा, सिक्युअर अत्यंत जागी त्याचा सगळा मेंटेनन्स वगैरे केला जातो. तिथे सिक्युरिटी वगैरे सगळं प्रचंड असतं. दुसरी गोष्ट अशी आहे, की जर समजा काही त्याच्यात कोणी घातपाताचा प्रयत्न केला, तर तुम्ही विमान घेऊन जेव्हा टेक ऑफसाठी निघता, तेव्हा त्याच्यामध्ये वॉर्निंग येण्याच्या 50 सिस्टम्स आहेत. हा महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. हे सगळ्या जनतेला मी सांगू इच्छितो, की तुम्ही WhatsAppवर काहीतरी लिहिण्याआधी हा विचार करा, की ते 2 पायलट जे बसलेले आहेत त्यांच्यासमोर एक 25 वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक हे आहेत, इंडिकेटर्स आहेत ज्याला आपण म्हणू शकतो. स्क्रीन्स 6-7 स्क्रीन्स असतात. त्याच्यावर प्रत्येक बटन प्रेस करून तुम्ही त्या स्क्रीनवर एक माहिती, दुसरी माहिती, दुसरी, तिसरी अशी वेगवेगळ्या विमानातल्या गोष्टींची माहिती त्याच्यावर बघू शकता. त्याच्यामध्ये कुठेही कोणीतरी केबल कापली असली तर लगेच वॉर्निंग सिग्नल येते, की अमुक ठिकाणचा हे बरोबर नाही, तमुक बरोबर नाही वगैरे. अनेक प्रकारचे अलार्म डिव्हाइसेस त्याच्यामध्ये असतात. म्हणजे तुम्ही टेक ऑफच्या वेळी समजा एक गोष्ट विसरलाय, तर बझर्स वाजतात, लाईट्स ऑन होतात, काहीतरी होतं आणि व्हॉईस कमांड येतात. म्हणजे साधा तुम्ही विचार करा, की तुम्ही जर माउंटन रेंजमध्ये तुम्ही फ्लाइंग करत असाल समजा, समजा तुम्ही काठमांडूला चालला, दिल्लीहून आणि काठमांडूला जाताना तुम्ही अनेक शिखरं तुम्हाला आजूबाजूला दिसतात हिमालयाची. त्याच्यातल्या कुठल्याही हिमालयाच्या एखाद्या ह्याच्यात तुम्ही जरा जास्त जवळ आलात, तर टेरेन, टेरेन, टेरेन असं एक वॉर्निंगचा व्हॉईस त्याच्यामध्ये यायला लागतो. टेरेन म्हणजे माउंटन टेरेन. ओके. तुमचं जर थोडा बँकिंग अँगल जो असतो, समजा तुमचं नोज थोडं जरुरीपेक्षा खाली आहे, तर बँकिंग अँगल, बँकिंग अँगल अशी वॉर्निंग त्याच्यामध्ये. तर असं सगळं आहे. त्याच्यामुळे हे अगदीच म्हणजे कोणीतरी घातपात करून ठेवला आहे आणि त्याच्यामुळे हे झालं वगैरे. हे विमान दिल्लीहून अहमदाबादला येऊन पोहोचलं. अहमदाबादमध्ये 1 तास, 2 तास काय जे असेल त्याचं सगळं चेकिंग आणि आधीचे प्रवासी उतरले, नंतरचे चढले वगैरे हे सगळं झालं. हे खुल्या ह्याच्यात सगळं सुरू आहे. त्याच्यानंतर ते विमान टेक ऑफसाठी गेलं आणि दिसतंय आपल्याला, की इंजिन पॉवर एकदम कमी झाली. आता ही का कमी झाली हा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. पण तो घातपाताचा अँगल मला याच्यात अजिबात दिसत नाही. 2-3 गोष्टी गेल्या काही वर्षात घडतायत आणि म्हणून प्रश्न डोक्यात येतात. एक, विमानानं प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या खूप वाढली. दुसरं, पण ओव्हरऑल विमान प्रवासाचा एक्सपिरियन्स कित्येकदा डिटोरिएट होतो. तो सेफ्टीशी जरी रिलेटेड नसला तरी सतत बातम्या येतात, की एसी बंद पडला, हो. 8 तास उशीर झाला. आता याच्याबद्दल इन फ्लाइट सिस्टीम चालली नाही. मग काय विमानच अचानक खराब झालं म्हणून दुसरं विमान आलं. अशा बातम्या येत राहतात बरोबर. कानावर, ज्या कदाचित सेफ्टीला हॅम्पर करत नसल्या तरी एक्सपिरियन्सला मात्र बहुतांश वेळेला धक्का देतात. हो. आणि तिसरं, कित्येकदा अपघात अव्हर्ट झाल्याच्या बातम्या येतात, की एका क्षणानं गेलं, दुसऱ्या क्षणानं गेलं. मग माणूस विचार करतो. चौथी बाब, आजवरचे प्रमुख झालेल्या अपघातात रनवे छोटा असणं, टेरेन डोंगराळ भागात मंगळुरूला वगैरे अपघात झाल्याचं आठवतं आत्ता. असं काही नव्हतं. या सर्व घटनांमुळं ओव्हरऑल विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा ट्रस्ट फॅक्टर कमी होत नाही का? इव्हन इफ इट इज सेफ, माय ट्रस्ट फॅक्टर इज डिटोरिएटिंग. त्याचं काय? एक्सलंट क्वेश्चन. दिस इज ब्रिलियंट. आता कसं आहे, की हे अगदी बरोबर आहे तुमचं. आणि हे बघा, कुठल्याही गोष्टींमध्ये गर्दी झाली, त्याच्यामध्ये जो काही डिटोरिएशनचा भाग येतो, इट इज शिअर डेन्सिफिकेशन. म्हणजे कसं आहे, की प्रॉब्लेम्स ऑफ डेन्सिफिकेशन आर देअर इन एव्हिएशन. आणि हे अगदी क्लिअर आहे. म्हणजे मी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना कधीतरी वर्षातनं एकदा दोनदा विमान प्रवास करायला मिळायचा, तर मी एक्सायटेड असायचो, की आपण विमानात बसणार, विमानाने जाणार. आज मी वर्षातनं 12-14 वेळा जर काही कामासाठी किंवा अन्य गोष्टीसाठी विमान प्रवास करत असेल, तर मला अरे देवा! आता जाऊन एअरपोर्टला उभं राहायचं.
अरे ती सगळी गर्दी, अरे बापरे ते सगळं विमान, त्याच्यामध्ये बाजूला बसलेले लोक कसे वागतायत काय वगैरे, हे सगळं माझ्या मनात येतं. म्हणजे थोडक्यात असं की विमान प्रवास हा आनंददायी किंवा आलिशान गोष्ट जी होती पूर्वीच्या काळात तशी ती राहिलेली नाही. ती कॉमन झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचं डेन्सिफिकेशनचे प्रॉब्लेम आहेत. जसे गावातून तुम्ही शहरात आल्यानंतर जास्त डेन्सिफाईड एरियामध्ये राहता आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट प्रोन होता. तसंच ते आहे. म्हणजे तुम्ही जर समजा छोट्या गावात राहत असाल तर ॲक्सिडेंट होण्याचा प्रश्न येत नाही ना. रस्ता रिकामा आहे. तुम्ही काय स्कूटर किंवा कार घेऊन फिरतायत, कामं करताय, येताय. मुंबईसारख्या शहरामध्ये डेन्स इतकं आहे की तिथे दिवसाला 10 अपघात होत आहेत वगैरे. हाच भाग एव्हिएशनच्या बाबतीत झाला आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो ती म्हणजे मनुष्यबळाचा अभाव. समहाव असं झालेलं आहे, की कॉस्ट कटिंग सुद्धा एका बाजूला आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये. एअरलाईन्सवर फायनान्शियल प्रेशर खूप आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अ, मनुष्यबळ मेंटेन करणं, मनुष्यबळात कमी मनुष्यबळात जास्त मेंटेनन्सची कामं वगैरे करून घेणं, प्रेशर आणि गर्दी एकंदर जास्त असल्यामुळे किंवा स्पेअर पार्ट्सची अवेलेबिलिटी वगैरे हे सुद्धा इश्यूज खूप जास्त डिमांड सगळी वाढल्यामुळे अ, आलेले आहेत. हे इश्यूज आलेले आहेत. आणि ते कोणी डिनाय करू शकणार नाही. म्हणजे टायर रोटेशन साधी गोष्ट बघा. माझे मित्र आहेत एव्हिएशनमध्ये काही पायलट्स आहेत. ते सांगतात की टायर रोटेशन हॅज अल्सो ड्रॉप्ड व्हिच इज अ रिस्क. पण त्यामध्ये रिस्क कशी असते की बर्स्ट ऑन लँडिंग म्हणजे तुम्ही लँड केलं विमान आणि टायर बर्स्ट झाला असं होऊ शकतं. कारण कसं आहे की विशिष्ट काळानंतर विमानाचे टायर बदलावेच लागतात. कारण ते टायरची कॉस्ट प्रचंड असते. तर आता एअरलाईनकडनं प्रेशर असतं की अजून चालवा थोडं. म्हणजे असं डायरेक्टली कोणी सांगत नाही, पण तुम्ही जे रिक्विजिशन दिलेलं असतं ते सँक्शन होत नाही. ₹5,00,000 मला आज 2 विमानांचे टायर्स बदलण्यासाठी हवेत. ₹5,00,000 मॅनेजमेंट म्हणते, की पुढच्या महिन्यात आपण रिलीज करू. याचा अर्थ तुम्ही काय ती विमानं ठेवून देणार का बाजूला? तुम्हाला ती वापरायलाच लागतात ना. त्यामुळे तुम्ही थोडं सबस्टँडर्ड क्वालिटीचं इक्विपमेंट किंवा काय स्पेअर पार्ट्स वापरून या गोष्टी चालवत आहात. पण म्हणजे ही ही गोष्ट एव्हिएशनमधल्या सगळ्यांना माहिती आहे, की असं होतंय. पण मला असं वाटतं, की व्हेन इट कम्स टू लाइक यू अल्सो राइटली पॉइंटेड आउट, परफेक्ट क्वेश्चन, की व्हेन इट कम्स टू सेफ्टी, क्रुशियल सेफ्टी, दे आर अवेअर, की कुठे ते इथपर्यंत येतंय. आणि मग अगदीच ते अगदी रिस्क वाटली तर ते दे विल म्हणजे रेज अलार्म कोणीतरी इंजिनिअर असतो, चीफ इंजिनिअर असतो, तो अलार्म रेज करू शकतो, की नाही, नाही, धिस इज क्रुशियल. आता मला हे दिसतं, की हे चालणार नाही, हे बदलावं लागेल. त्या स्टेजला ते होतं. आणि त्या अर्थाने 24% किंवा 27% अॅन्युअल ग्रोथ एव्हिएशन सेक्टरमध्ये आहे. हं. फायनान्शियली आणि ट्रॅफिक वाईज. तुम्ही बघा, की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये या सरकारने गेल्या 5 वर्षात जी इन्फ्रास्ट्रक्चरची प्रचंड जास्त चांगली कामं केली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इज वन वन एरिया वेअर आय एम कॉम्प्लिमेंट दिस गव्हर्नमेंट. कारण रस्ते असतील, बाकी हायवेज-बिवेज असतील, त्याच्यात एअरपोर्ट्स ही एक मोठी गोष्ट. आणि महाराष्ट्रच तुम्ही बघा, आपण महाराष्ट्रात बसलोय, मराठीत बोलतोय प्रेक्षकांसाठी म्हणून. तुम्ही शिर्डी एअरपोर्ट आज बघा, तो एका म्हणजे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला असतो ट्रॅफिक, अमेरिकेतल्या एखाद्या छोट्या एअरपोर्टला असतो, तसा आहे तिथे. किंवा नाशिकचा सुरू झालेला आहे. सोलापूर एअरपोर्ट ॲक्टिव्हेट झाला आहे. सिंधुदुर्गला एअरपोर्ट आहे. गोव्यामध्ये 2 एअरपोर्ट्स आहेत. नवी मुंबईला मोठा एअरपोर्ट 2 महिन्यात सुरू होतोय, 2-3 महिन्यात. नागपूर, अमरावती, नांदेड, नुसत्या महाराष्ट्रातच तुम्ही बघा की किती एअरपोर्ट्स जे 10 वर्षापूर्वी तुम्हाला दिसले नव्हते, ते आता दिसतात. याच्याबरोबरच ही सगळी डिमांडची वाढ येतेच. आणि त्याच्याबरोबर रिक्विजिट मॅनपॉवर आहे का? तेवढी नाहीये ऑब्व्हियसली. त्यामुळे मग मला 10 माणसं हवी आहेत, हे सगळं ऑपरेशन चालवायला. पण आता मॅनेजमेंट म्हणते की 10 नको आपल्याला 6च परवडतायत, 6 मध्ये चालवा. असं ते आहे. त्याचे परिणाम आपण एक क्वालिटीमध्ये डिटेरिओरेशन या स्वरूपात बघतो, की विमानातल्या सीट्स ह्या अगदी स्वच्छ नसतात. प्रत्येक वेळी त्याचं काय मेंटेनन्स किंवा त्याचं ते म्हणजे फाटलेली सीट असेल तर ती लगेच रिप्लेस केली किंवा दुरुस्त केली असं नसतं. किंवा डोअर हँडल्स वगैरे थोडीशी तुम्हाला ज्या क्वालिटीची पाहिजे ती नसतात वगैरे. हे आहे. पण मला असं वाटतं आणि दॅट इज माय पर्सनल ओपिनियन, की सेफ्टी आणि सिक्युरिटी इन टर्म्स ऑफ ट्रॅफिक, म्हणजे ट्रॅफिक बीइंग सिक्युअर असं त्याला म्हणतो आपण. हा थ्रेशोल्ड मात्र ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भारताने मला वाटतं, की डी-जी-सी-एने बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यात एक लास्ट पॉइंट, की अपील सिस्टम्स आहेत. म्हणजे यू कॅन अपील, की बाबा हे असं-असं आहे, मला हे मिळत नाहीये, पण मी वरती जातोय आणि सांगतोय, की
त्याच्यामध्ये रिस्क आहे बघा, असं होऊ शकतं. तर ते ऑन रेकॉर्ड येतं. मग ते रेकॉर्डवर आल्यानंतर वरचीही ऑथॉरिटी म्हणू शकते की नाही नाही, ह्याच्यात काय होऊ शकतं, हे करा. असं सगळं सुरू आहे. पण फायनान्शियल प्रेशर इज ऑल्सो वन बिग रिझन. लास्ट क्वेश्चन. आपण सगळे आत्ता दुःखी आहोत, पण इव्हेंच्युअली सगळेच आपापल्या कामाला लागू. ब्लॅक बॉक्स मधली माहिती बाहेर येईल का नाही हे आपल्याला माहित नाही. आलंच तर कदाचित आपण ती वाचणारही नाही, ऐकणारही नाही आणि हा विषय पाठीमागे पडेल. सामान्य माणसानं काय टेक अवे घेऊन पुढे जावं? मला असं वाटतं की सामान्य माणसाच्या हाती या विषयामध्ये फार गोष्टी आहेत असं दुर्दैवाने नाही आहे परिस्थिती, आणि तशी ती अनेक बाबतीत नसते. विशेषतः ट्रान्सपोर्ट सेक्टर मी खूप वर्ष एका मराठी पेपरसाठी, महाराष्ट्र टाइम्ससाठी कव्हर केला असल्यामुळे त्या क्षेत्रातले जाणकार, मोठ्या पदांवरचे सगळे यांच्याशी माझी इंटरॅक्शन खूप राहिलेली आहे. आणि अ, साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की काल ही मोठी दुर्घटना झाली म्हणून आज आपण हे सगळं बोलतोय. त्याच्या 4 दिवस आधी किंवा 3 दिवस आधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधनं माणसं बाहेर पडणं हो. आणि ही झाली घटना. आणि ही घटना काही पहिली नव्हती अशा प्रकारे. मुंबईमध्ये साधारण म्हणजे मी जेव्हा ट्रान्सपोर्ट कव्हर करायचो तेव्हा 900 लोक रेल्वेवर दरवर्षी मृत्युमुखी पडायचे. आयदर ट्रेनमधनं पडून किंवा लाईनमध्ये येऊन गाडीखाली. आज ती संख्या 2000 झाली. ट्रेनचं उदाहरण तुम्हाला अशासाठी देतोय की दॅट इज ऑल्सो पब्लिक ट्रान्सपोर्ट. एव्हिएशन इज ऑल्सो पब्लिक. आता ट्रेनचं उदाहरण बघू, कारण ते लोकांना जास्त सहज सोपं समजेल, की मुंबईमध्ये राहणारा सामान्य नागरिक, ज्याला 50 किलोमीटर दूर ऑफिसमध्ये पोचायचं आहे आणि ते करण्याचा एकमेव मार्ग ट्रेन आहे. समजा डोंबिवलीहून तो माणूस CSTला जातोय. त्याच्याकडे काय ऑप्शन आहे? तो काय करू शकतो? ट्रेनमधून अशी माणसं पडली, भयानक गोष्ट झाली किंवा काहीतरी दुसरा अपघात ठरला झाला. ह्याच्यातनं समजा निष्कर्ष निघाला, की अमुक-अमुक गोष्ट चुकली होती, त्याच्यामुळे हे घडलं. याच्यावर सामान्य माणूस म्हणजे तो प्रवासी जो आहे, तो काय ॲक्शन घेऊ शकतो किंवा काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. तो एक ग्राहक असल्यासारखा आहे, की जो ती सर्व्हिस घेतोय आणि त्याच्यासाठीचे तिकिटाचे पैसे देतोय. सेम अप्लाइज टू दिस अहमदाबाद इन्सिडेंट, की ज्या लोकांना आता इंटरनॅशनल ट्रॅव्हल हा आवश्यक झालेला आहे. कामासाठी असेल, बाकीच्या कारणांसाठी असेल, नातेवाईक राहतात म्हणून भेटायला जाणं असेल, काही असेल. त्यांच्या हाती काहीच नाही ना तसं. ते एक रिझनेबल तिकीट रेटमध्ये जे काही मिळतंय, म्हणजे एअर इंडियाकडे लोकं का वळतात दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतंय, की ते इतर एअरलाईन्सच्या मानाने स्वस्त आहे म्हणून. याचा अर्थ मी या अपघाताला एअर इंडियाच्या चुका कारणीभूत आहेत असं म्हणत नाहीये. डिस्क्लेमर देतोय. पण एअर इंडियाचा अपघात झालाय म्हणून मी हे बोलतो. आता एअर इंडियाकडे लोक का वळतात? 2 गोष्टी असतात. एक तर दुसऱ्या फ्लाइटमध्ये तिकीट अवेलेबल नाही हे असू शकतं. बाकीचे फ्लाइट्स फुल आहेत. दुसरं म्हणजे ते कमी रेटमध्ये थोडं मिळतं, कन्सेशनल. तर समजा हा एअर इंडियाचा अपघात झाला म्हणून उद्यापासून, किंवा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्समधनं निष्कर्ष निघाले आणि अपघाताची कारणं कळली त्या पॉइंटपासून, पुढे लोकं एअर इंडियानी जाणं बंद करणार का? ते शक्य नाही होत ना. ज्याप्रमाणे मुंबईच्या ट्रेनमधनं जाणं हे दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशीच्या दुपारपासून लोकांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादहून लंडनला, लंडनहून अहमदाबाद किंवा दिल्लीला किंवा मुंबईला येणं-जाणं सुरूच राहणार. आणि हा थोडा पॉलिटिकल पार्ट आहे. म्हणजे आपण पॉलिटिक्सही कव्हर केलं खूप वर्ष आणि जाणतो म्हणून बोलतोय, की अल्टिमेटली ट्रेन असो किंवा एव्हिएशन असो, सगळ्या गोष्टी पॉलिटिकल लीडरशिप खाली येतात. आणि जनता एकच गोष्ट करू शकते असं मला वाटतं, ते म्हणजे पॉलिटिकल प्रेशर त्याच्यासाठी क्रिएट करणे, ज्याच्यामध्ये मीडियामधनं आपण मदत करू शकतो, की बाबा रेल्वे ट्रॅक्स हे जास्त सेफ असले पाहिजे किंवा गर्दी लोकलमधली थोडी कमी होण्यासाठी काय पावलं उचलायची ती राजकीय नेतृत्वाने उचलली पाहिजे. त्याचप्रमाणे विमानांचे मेंटेनन्स हे जास्त स्ट्रिक्टली, जर इन केस मेंटेनन्सच्या इश्यूमुळे हे झालं असेल तर झाले पाहिजेत, किंवा अन्य कारणामुळे झालं असेल तर ती कारणं सुद्धा परत रिपीट होऊ नये यासाठी पॉलिटिकल लीडरशिपनी, म्हणजे सरकारनी काही उपाययोजना कराव्या. यासाठी जनतेने थोडं प्रेशर निर्माण करणे या व्यतिरिक्त जनता ह्याच्यामधनं काही शिकून काही करू शकते असं मला वाटतं. सर, खूप खूप आभार. इतकी सविस्तर माहिती, इतक्या ऑथॉरेटिव्ह पद्धतीनं मलाच माहीत नव्हती. खूपच अ, नीट समजून घेता आलं या सगळ्या भडीमाराच्या मध्ये. आम्हा सगळ्यांना या गोष्टीबद्दल सजग केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.